त्याचबरोबर आज मीरा भाईंदरमध्ये सुद्धा दोन्ही गटाचे एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे गट हे दोन्ही एकत्र येत हा जल्लोष करत आहेत आणि त्याच अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसे आणि उबाटा गटाचे दोन्ही नेते इथं आपल्याला पाहायला मिळत. आपण त्याच्यातून बातचीत करूया. काय सांगाल सर, आज एकत्र काय सांगाल? बघा, हा सुवर्ण दिवस आहे आज महाराष्ट्रासाठी, मराठी माणसाचा सुवर्ण दिवस आहे. त्यामुळे मला असं वाटतं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र झालेले आहेत. फार मोठं चैतन्याचं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये. जे आजपर्यंत जे चाललेलं मी बघा त्याचा दिशाभूल करण्याचं काम चाललेलं ते कुठे ना कुठे आता त्याची चाप बसणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळी चेतवणी निर्माण झालेली आहे. आणि तुम्हाला मी सांगतोय, मी तुमच्या माध्यमातून मराठी आमदार खासदारांना एक विनंती करतोय की हे तुम्ही जे भारतीय जुमला पार्टीबरोबर जे गठबंधन केलेलं आहे ते कुठेतरी तोडून टाका. आपलं भविष्य उद्ध्वस्त करू नका. तुम्ही स्वतःचं तर भविष्य उद्ध्वस्त करतातच आहात, त्याचबरोबर भविष्याचं पण उद्ध्वस्त करताय. सगळ्या गोष्टीला कुठे ना कुठेतरी फसवणुकीचं काम चालू आहे महाराष्ट्रामध्ये, पुऱ्या देशाभरामध्ये. तर मला वाटतं आहे की मराठी आमदार खासदारांनी आता सतर्क राहायला पाहिजे. काय तर उज्ज्वल भविष्य आहे ते उद्ध्वस्त करायला आपल्या पुढे माती लागू नये हे तुम्हाला विनंती आहे. आणि महाराष्ट्रामध्ये बघा तुम्ही फार मोठ्या प्रमाणात चेतनचं वातावरण याच्यासाठी आहे की मराठी माणसाच्या हृदयामध्ये जे होतं ते आज घडलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये वेगळं चित्र तुम्हाला दिसेल. आणि मीरा भाईंदर असो किंवा महाराष्ट्र असो किंवा मुंबई महानगरपालिकेमध्ये असो, हे फार मोठ्या संख्येने मराठी माणसं त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्याचबरोबर मराठी माणूस हा महापौर बनणार आहे. लक्षात घ्या, मीरा भाईंदरमध्ये आमची मागणी आहे की मराठी माणूसच महापौर बनला पाहिजे. मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी माणूस बनला पाहिजे. त्यामुळे इतर भाषिक या गुजराती मारवाडी येऊन जे आपल्यावर लादत असतील ते कपून घेतलं जाणार नाही. मग कुठल्या पक्षाचा तो मराठी माणूस असू दे, मराठी माणूसच त्या ठिकाणी महापौर म्हणून बसायला पाहिजे आपल्याला. त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष आपल्या काय सांगाल, आज आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं? आजचा आनंदाचा आनंद आहे. आता ही सुरुवात आहे. महाराष्ट्रात काय सांगाल आज आपल्याकडे सुवर्ण दिवस आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही, पूर्ण भारतवर्षामध्ये आज ठाकरे बंधू एकत्र झाल्याचा आनंद होत आहे. आमच्यासाठी आज खूप मोठा दिवस आहे. कारण मागील 20 वर्षापासून जे आघाडी झालेली आम्ही मनसेचे पदाधिकारी पण आणि कार्यकर्ता पण शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ता पण आमच्या म्हणण्यामध्ये संख्य होतं की आज कुठे ना कुठे आम्ही फुटलेलो आहे, आपलं घर फुटलेलो आहे. म्हणजे आज घर एकत्र झालेलं आहे. शिवतीर्थावरती जाऊन दोन्ही भावांनी बाळासाहेबांच्या चरणी नतमस्तक झालेले. आज खरंच स्वर्गामध्ये बाळासाहेबांचा आनंद होत आहे. आज सगळ्यात आणि आम्ही हा दिवस आज उल्हासात आणि जल्लोषात साजरा करत आहे. येणारी महानगरपालिकेची निवडणूक आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आम्ही नवनिर्माण महाराष्ट्र निवडणूक सेना आणि आम्ही यामध्ये चांगलं प्रदर्शन करू आणि दाखवून देऊ की मराठी ताकद काय आहे. त्याचबरोबर महिला सुद्धा आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडून जाणून घेत आहेत. काय सांगाल, आज ही गट एकत्र आलेली आहे तर कसं पाहता? ही मराठी माणसाची एकजूट आहे आणि दोन बंधूंच्या एकत्रित येण्यासाठी बरेच दिवस सर्व नागरिक प्रतीक्षेत होते आणि आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाला या गोष्टीचा खूपच आनंद झालेला आहे. जसं दिवाळी साजरी करतो तसा आज सगळा जल्लोष शिवसेना आणि मनसेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज केलेला आहे. काय सांगाल? आम्ही खूप आनंदित आहोत. मनसे महिला सेना आम्ही एकत्र झालेलो आहोत. ठाकरे बंधूंना आमची साथ आहे. माझ्यासारखी आनंदी मीच आहे, कारण 17 वर्ष मी शिवसेनेत काम केलेलं आहे. आज माझा आनंद खूप झालेला आहे आणि आम्ही या महाराष्ट्राला दाखवून देणार आहोत आमच्या एकत्र काय असते ती आमची ठाकरे बंधूंसाठी काय आम्ही करणार आहोत हे आम्ही दाखवून देणार आहोत आणि सर्व मराठीमय वातावरण करणार आहोत. सर्वांना माझं जाहीर आवाहन आहे, या ठाकरे बंधूंचा तुम्ही धागा व्हा या महाराष्ट्रासाठी, या महाराष्ट्रातल्या लेकरांसाठी. धन्यवाद. बहुत ही अच्छा खुशी की बात है. आज हम लोग सब इकट्ठा हो गए. जो विभाजन हो गया था लेकिन अभी हमारा एक कुटुंब हो गया है और मनसे और शिवसेना मिलके बहुत कुछ इतिहास करने वाला है. मीरा भाईंदर महानगरपालिका हे होते मनसे आणि उबाटा गटाचे नेते आणि कार्यकर्ते पदाधिकारी एकत्रित झालेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राचा मीरा भाईंदरचा जो महापौर आहे हा मराठीत झाला पाहिजे. वैभव मराठी मीरा भाईंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.